आपल्याबरोबर पुण्यातले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. तुम्ही शिंदे गटामध्ये जाणार याची चर्चा जी आहे ती गेल्या 8 दिवसांपासून आहे. मग ते तुम्ही व्हॉट्सअपवरती ठेवलेलं स्टेटस असेल किंवा मग उदय सामंतांनी तुमच्या चिरंजीवांचा केलेला वाढदिवस असेल. आता काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नेते आहेत रुपाली पाटील त्यांनी तुम्हाला खुली ऑफर दिलेली आहे की भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करते पक्षात आलात तर स्वागत आहे. नाही, मी पुणे शहरामध्ये गेली 30-35 वर्ष काम करतो आहे आणि अनेक कार्यकर्ते आम्ही एक परिवार म्हणून काम केलं. रुपालीताई तर माझ्याबरोबर नगरसेविका होत्या आणि आम्ही एका पक्षात काम केलेलं आहे आणि करत असताना आम्ही कुटुंबाची नाती निर्माण झाली, एकमेकाच्या सुखदुःखात. आजही आम्ही पक्ष वेगळा असला तरी एकमेकाच्या सुखदुःखात असतो. पण मागच्या आठवड्यात त्यांचा कार्यक्रम होता, त्यांनी एक ऑफिस घेतलं. त्या ऑफिसलाही मी गेलो होतो कारण शेवटी पक्ष आणि बाकीचा विषय वेगळा, कौटुंबिक नाती वर्षानुवर्ष जपलेली आहेत. आणि रुपालीताई बहिणीसारखे का असलं तरी माझ्या वाईट काळात तर नक्की जातात किंवा मी त्यांच्या वाईट काळाला, राजकारणात वाईट दिवस येतात किंवा काही मतभेद असतात, काही गोष्टी असतात, कधी सावरून घ्यायची वेळ येते, त्यावेळेला आम्ही एकमेकाला एक कौटुंबिक नातं म्हणून सावरतो, कायम सावरतो. आणि कधी आम्ही राजकारण बाजूला ठेवून आम्ही नाती आजही मी 2 पक्ष बदलले तुम्हाला माहिती आहे. ते त्या पक्षामध्ये तेवढीच माझी आजही नाती आहेत, तेवढंच प्रेम आहे, तेवढंच आम्ही एकमेकाला भेटतो आणि एकमेकाबरोबर आमचे डायलॉग सांगतात. त्यामुळे ते प्रेमापोटी रुपालीताई बोलली बिचारी आणि ती बोलली त्यात तिला वाटतं की आपला भावाने आपल्याबरोबर परत काम करावं. ते काय ते इच्छा अजित पवार गटामध्ये जाण्याची इच्छा आहे. आता तुम्हाला सांगतो मी एकटाच आहे, मला लय पक्षांची इच्छा आहे, तर मी एकटाच आहे. मी किती पक्षात जाणार? तर मी काँग्रेसमध्ये चांगलं काम करतो. काँग्रेसबरोबर माझे डायलॉग चांगले आहेत. अध्यक्षांशी बोललो मी आणि मधल्या काळामध्ये शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या वेळेला मिरवणुकीमध्ये भागवा घातला तो फोटो चांगला आला. बाकी काय त्यात काही नव्हतं, पण ते असंच पक्षप्रवेश तुमचा निश्चित झाला अशा पद्धतीची माहिती मिळते की एकनाथ शिंदेसोबतच्या बैठक असतील, मग उदय सामंतांनी तुमच्या चिरंजीवांचा केलेला वाढदिवस असेल, जवळपास बोलणं झालं अशी सुद्धा माहिती मिळते. खरंच काय पक्षप्रवेशा संदर्भात बोलणं झालं? मी तुम्हाला सांगितलं ना, वर्ष 30 वर्षामध्ये माझी कौटुंबिक नाते निर्माण झाले आणि कोणी भेटलं तर आम्ही गप्पा मारतो. गप्पा मारल्यानंतर चर्चा होतात. चर्चा झाल्यानंतर निर्णय घ्यायचा का नाही तो आपल्या हातात असतो, पण चर्चा होतातच. आणि त्या चर्चेतनं रुपालीताई बोलली, परवा माझा 3ही फोटो टाकला तिच्याबरोबर होता, तो तुमच्याच प्रेसमध्ये कुठं ते मी बघितला. तर आमचे जुने फोटो आहेत ना एकमेकाबरोबर आणि असतातच. मी परवा मागच्या आठवड्यात अजितदादांनाही भेटलो माझ्या कामानिमित्त, त्यांच्याशी बोललो. म्हणजे असं नाही की भेटलो म्हणजे लगेच पक्षात गेलो. पक्षात गेल्यानंतर पण माझी कामं, जनतेचीच कामं कधी कधी घेऊन जावी लागतात आणि शेवटी ते शासकीय पदावर आहेत, प्रशासनामध्ये काम करतात, ते उपमुख्यमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. जी जनतेची कामं ती करून घ्यायला जावंच लागतं. आणि परत मला अजून 1-2 दिवसात मी परत जाणार आहे दादांकडं. एक पुणा बॉम्बे रोडचा विषय होता, काही भाडेकऱ्यांचा विषय होता, त्यांच्या जागा चालल्यात आणि ते दादांच्या खात्यात येते. तर शेवटी दादांना सांगावं लागणार ना, खात्याचे मंत्री म्हणल्यानंतर. अजित पवारांना तुम्ही भेटायला नाही, भेटतोच मी. भेटायला नाही ते का आज भेटतो का मी राजकारणात? मी 30 वर्षापासून अजितदादांना भेटतो कारण अजितदादा आणि परिवार आहे आमचा. म्हणजे मी सांगितलं कुटुंबाच्या पलीकडचे राहते, पक्षाच्या पलीकडचे. मी शिवसेनेत होतो तरी अजितदादांना भेटायचो आणि मनसेमध्ये होते तरी अजितदादांना भेटायचो आणि काँग्रेसमध्ये तर त्यांनी माझ्याबरोबर काम केलं. जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा अजित पवारांकडून तुम्हाला ऑफर येते, तो कोणता पक्ष निवडणार आहात? नक्की काय चर्चा आहे का? काँग्रेस सोडणार आहात का? काय ठोस निर्णय काय होतो? बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, काँग्रेसमध्येच मी आहे, काँग्रेसमध्ये राहणार आहे. माझा असा काही निर्णय नाही आहे आणि माझे मित्र आहेत, मी जातो ना, भेटायला जावंच लागतं ना. तुम्हाला सांगितलं ना, कामानिमित्त. कार्यकर्त्यांची सुद्धा तुम्ही बोलणार होतात, बैठक घेणार होतात, ते काय घेणार आहेत? मी कार्यकर्त्यांशी याच्यासाठी बोलणार आहे की आता त्या परवा माझी एक बातमी आली आणि सगळं फेसबुक सगळं जे चालू झालं ते मी भगवमयच करून टाकलं. मी हिंदू आहे तर मला त्याचा अभिमान आहे, पण मी मानवतावादी हिंदू आहे. मला सर्व जाती धर्माच्या लोकांना मला काम करायची सहन ती करतो मी. मग आपली निष्ठा जनतेशी, आपली निष्ठा लोकांशी, आपली निष्ठा पब्लिकची, आपली निष्ठा सर्वसामान्याची, ती आपणच कायम. कार्यकर्त्यांना हे सांगणार का काँग्रेसमध्ये थांबायचं आपल्याला किंवा मग काय निर्णय? त्यांच्याशी बोलतो. अनेक लोक आहेत, अनेक मित्रांशी मी बोलतो, असं का चाललंय आणि का होतंय, मग तुम्ही असं का करता? शेवटी सैन्य मागं असेल तर माणूस पुढं. सैन्याचंच गडबड दिसती तर सैन्याला धीर द्यावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल आणि काय करायचं हे. जर त्यांची इच्छा असेल की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करा किंवा मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करा तर मग करा.
नाही आता मी त्यांच्याशी बोलणार, त्यांची नेमकं कारण काय आहे हे त्यांना आता शोधलं पाहिजे. काल निवडणुका लोकसभा आपण हरलो, विधानसभा हरलो, येणारी महानगरपालिका आहे आणि मग सैन्याचं खच्चीकरण झालं का दिसतं. म्हणजे त्यांना आता सायरा वेळ झाला, आता काय करावं आणि काय नाही आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि नेमकं काय धोरण आपल्याला आखलं पाहिजे आणि काँग्रेस का चांगली किंवा काँग्रेसबरोबर का राहिलं पाहिजे, काय गोष्टी आपल्याला केल्या पाहिजे हे त्यांच्याशी बोललं पाहिजे. रवी धंगेकर हा एकटा आहे का ते अजिबात नाही. त्याच्यामागं सैन्य आहे, त्याची लोक आहेत, त्याचे कार्यकर्ते, त्याला काही लोकांनी 30 वर्षामध्ये ताकद दिली, सन्मान दिला, त्या लोकांशी तर बोललं पाहिजे. आणि तुम्ही घाबरू नका हे सांगायलाच मी त्यांच्यावर जाणार आहे. पण अजून त्यांची आता मी आज माझी 2 कामं झाली की मी तशी मी बोलतो आहे. मी रात्री बी बरेच कार्यकर्त्यांशी बोलतो, अजून लई लोकांशी बोलतो. पण मला त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि शेवटी आपल्याला राजकीय निर्णय झटकेपट घेऊन जमेल का किंवा आपलं भविष्य का असेल, तुमचं का असेल. शेवटी कोण इथं फुलं टाकायला आलं राजकारणामध्ये, स्वतःचा काहीतरी मला मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, सगळे स्वार्थ एक ठेवूनच राजकारणात सगळे काम करतात. आणि तो त्यांचा भाग असेल तर त्यांना एकदा सांगायला लागेल की आपल्याला लढायचं आहे आणि लढता लढता आपल्याला जे काय मिळेल ते मिळेल, पण लढावं लागणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. मग सातत्यानं कोयता गँगच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे प्रकार असतील किंवा मग भाजपच्याच एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली, त्यावरती सुद्धा तुम्ही प्रतिक्रिया दिलेली होती. पोलीस आयुक्तांनी आता गजामारणी टोळीवरती जे आहे ते मोका लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला वाटतं की टोळीवरती मोका लावण्यानं पुण्यातली गुन्हेगारी जे आहे ते आटोक्यात येईल किंवा त्याच्यावरती प्रतिबंध? नाही, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये गजानन मारणेंचा बळी गेला. गजानन मारणेंचं मी समर्थन नाही करणार, पण जर चौकात भांडणं झाली आणि एखाद्या माणसाची म्हणजे ती काही ठरून झालेली भांडणं नव्हती, ती भांडणं अशी झाली की म्हणजे माहिती घेतल्या, म्हणजे मला काय मी पेपर वाचवा नाही की रस्त्यावरून जाताना ती तकतक झाली, भांडणं झाली, मारहाण झाली आणि तो विषय पोलीस चौकीत गेला आणि तो मग पोलिसांनी नेहमीप्रमाणे लोकांवर काही FIR फाडायची ती फाडली आणि परत FIR मध्ये बदल झाला. एक FIR 2दा लिहिली गेली बघा, परत तुम्हाला सांगतो. एक FIR 2दा लिहिली गेली. पहिली FIR वेगळी होती आणि नंतर खासदार ओरडले की दुसरी FIR झाली. म्हणजे प्रशासनावर कोणाचा अंकुश आहे, तर या सत्ताधारी लोकांनी प्रशासन हायजॅक केलेलं आहे. काय बदल काय केला मग FIR मध्ये बदल केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांचं पक्षीय राजकारण ह्या टोळीमध्ये आलं. मग ते चंद्रकांत दादाच्या जवळ जास्ती आहेत का मोहळांच्या जागेवर जास्ती आहेत हे शोधलं पाहिजे. आणि मग हे जर असं होत असेल तर पुणे शहरामध्ये मग हजारो नागरिक त्रास होतो, ज्येष्ठ नागरिकांना. बदल काय झाला FIR मध्ये? तुम्ही असं म्हणताय की खासदार महोदयांनी सांगितलं आणि मग बदल झाला, नक्की मग बदल काय झाला? बदल ते कलम वाढले ना, कलम वाढल्यानंतर मग तो मोका कसा बसवायचा, कलम हे राजकीय हस्तक्षेप झाला याच्यामध्ये. मग जर तुमच्या ऑफिसमधल्या जर कामगाराला जर मारल्यानंतर एवढं तुम्ही उठाठेव करता तर मग सर्वसामान्य माणसावर का बोलला नाही? पॉपच्या काळामध्ये तर भारतीय जनता पार्टीने एकही शब्द बोलला नाही. त्यावेळी 2-2 FIR झाल्या. आम्ही जेव्हा रस्त्यावर आलो तर दुसरी FIR आणि ती सत्य FIR होती, सत्य काम होतं, सत्य आमची तरुणाई होती, आमच्या तरुणावर जो बिघडत चालली होती त्यावर बोला आणि त्यात काय प्रमाणात यश आलं आणि त्याचे कोर्टात चालले, आता त्याचे निकाल लागतील, अजून ते जेलमध्ये आहेत अजूनही. पण ही सिस्टीम मग पबचे सगळे नियमावली व्यवस्थित चालली का? तर अजिबात. आजही पबमध्ये प्रॉब्लेम आलेत तर एक शब्दाने बोलत नाही, कारण पबमध्ये पार्टनरच भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भागीदार ते आहेत आणि त्याच्यामुळं ते जसं म्हणतील तशी ही पुण्याची सत्ता चालते. आणि त्याच्यामुळं गजानन मारणे टोळी चंद्रकांत दादा पाटलाच्या जवळ आहे का मोहोळच्या जवळ, ही पहिली शोधली पाहिजे आणि त्यांचा अंतर्गत वाद आजच्या टोळीत निघतोय का असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतोय. पण पोलिसांनी जी पावलं उचलली ती एकदम रास्त आहेत आणि ती गुन्हेगाराला चाप बसवलाच पाहिजे. पण गुन्हेगाराला चाप बसवला असताना सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही जर केलं असेल तर आज पुणे शहरामध्ये रोज गुन्हे दाखल नसलेले. कालच कोथरूडमध्ये मी सकाळी वाचलं की एक खून झाला 22 वर्षाच्या मुलाचा. मग पोलीस एवढं असूनसुद्धा खून पडतात, मग पोलीस करतात काय? मग पोलीस काय करतात? तर मग पोलिसांच्या त्रुटी काय आहेत किंवा पोलिसांना काय अडचणी आहेत हे सगळं शोधलं पाहिजे. आणि प्रत्येक टोळीचा गुन्हेगार हा भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं कामं करून घेतली,
त्यांचा वापर करून घेतला, सर्वसामान्य कार्यात धमकवायचं काम केलं आणि आज त्यांना वाईट का वाटतं, कडू का वाटतं? जेव्हा तुम्ही निवडून येणार तेव्हा गोड वाटलं आणि आता तुमच्या घरापर्यंत आलं की तुम्हाला वाईट वाटतं. पण सर्वसामान्य पुणेकर जो भरडला जातात ही जी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, हा माझं म्हणणं किंवा सगळ्यांचंच म्हणणं आहे. आपण पाहतोय की मला ज्या पक्षामध्ये येणाऱ्या ऑफर आहेत, मी काही कौटुंबिक नाती जे आहेत ते राजकारणापलीकडे जपलेले आहेत आणि त्या भावनेतून मला अशा पद्धतीनं त्यांच्याकडून विनवणी जी आहे ती केली जाते. मात्र कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा पुढचा निर्णय घेईल. मात्र सध्या तरी मी काँग्रेसमध्येच आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.